अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि भरभराट नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मराठी नवीन वर्ष सुरू झाले आहे. चैत्र महिना संपून आता वर्षात महिना सुरू आहे. मराठी वर्षात अनेक शुभ योग जुळून आले आहेत. काही योग अतिशय पुण्य फलदायी असतात, पण असे योग वारंवार जुळून येत नाहीत. त्यामुळे असे विशेष योग जुळून आले की त्या दिवशी केलेल्या विशेष उपायामुळे अखंड कृपा प्राप्त होते. गुरुपुष्यामृत योग असाच एक योग आहे. हा योग वारंवार येत नाही. पुष्य नक्षत्र हे नक्षत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानले जाते. या नक्षत्राला नक्षत्राचा राजा असं म्हटलं जातं, कारण या पुष्य नक्षत्राचं स्वतःचं असं खास महत्त्व आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा पुष्यमृत योग तयार होतो आणि हा दिवस आपल्या हिंदू धर्मात अतिशय शुभ मानला जातो. यावेळी गुरुवारी दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी रात्री 8:57 पासून ते उत्तर रात्री 6:17 पर्यंत गुरुपुष्यामृत योग राहील. मराठी नवीन आणि या वर्षातला म्हणजे 2026 मधला हा पहिला गुरुपुष्यामृत योग असणार आहे. गुरुपुष्य योगावर माता लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ आणि विशेष फलदायी मानली जाते. त्यामुळे हा दिवस घरात सुखशांती आणण्यासाठी, बरकत निर्माण करण्यासाठी किंवा आयुष्याचं सोनं करायचं असेल तर या दिवसासारखा दिवस नाही. त्यामुळे हा दिवस चुकवू नका, कारण या शुभ योगावर तुम्ही कोणते उपाय किंवा सेवा केली तर याचं फळ आणि यश तुम्हाला नक्कीच मिळेल. लक्ष्मी प्राप्तीसाठी तर हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरातील लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी कोणकोणती कामे किंवा कोणते उपाय करायचे आहेत अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय श्री महालक्ष्मी असे लिहून आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मंडळी, तुम्ही कमेंट केल्यानंतर तुमच्यावरती माता लक्ष्मीची आणि आपल्या आपल्या श्री स्वामी समर्थांची श्रद्धा राहील. तर तसेच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्राचे हे 27 नक्षत्रापैकी एक महत्त्वाचं नक्षत्र आहे. सर्व योगामध्ये गुरुपुष्य योग खास मानला जातो. या शुभयोगात केलेले कोणतेही कार्य यशस्वी होते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी अनेक लोक गुरुपुष्य योगात आपले नवीन कार्य सुरू करतात. तर मंडळी, या गुरुपुष्य योगावर काही विशेष उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील सर्व संकटे नष्ट होतात. पुष्यामृत योग या शुभ योगावरती माता लक्ष्मीची पूजा तर करणारच आहोत, पण त्याबरोबरच आपण काही इतरही कामे केली तर आपल्याला त्याचे शुभ फळ मिळते. त्याचा परिणाम नक्कीच अनुभवायला येतील. तर मंडळी, या दिवशी आपल्याला घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपल्या अंगणाची नेहमीप्रमाणे साफसफाई करून घ्यायची आहे. फक्त घरातील साफसफाई किंवा घरातील फरशी पुसणं हे आपण
आदल्या दिवशीच करायचं आहे. कारण गुरुवारच्या दिवशी आपण फरशी पुसत नाही हे बऱ्याच जणांना माहीत असेल. पण जर गुरुवारच्या दिवशी साफसफाई जर गुरुवारच्याच दिवशी साफसफाई, फरशी पुसणं किंवा केस धुणं अशी काही कामं केली तर आपला गुरुग्रह कमजोर होतो. त्यामुळे आयुष्यात मनशांती मिळत नाही, वैवाहिक सौख्य मिळत नाही, कुटुंबात सुखशांती नांदत नाही. त्यामुळे अशी काही कामं करणं गुरुवारी टाळलं पाहिजे. त्यामुळे आपण सर्वांनी गुरुवारच्या आदल्या दिवशी घराचा मुख्य दरवाजा, उंबरठा आणि घरातील साफसफाई ही सर्व कामे आपल्याला बुधवारी करायची आहेत. आणि गुरुवारच्या दिवशी सकाळी मात्र तुम्ही आंघोळ केल्यानंतर सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आहे. त्यामुळे आपलं घर पवित्र होऊन जातं. त्यानंतर आपण मुख्य दरवाजावरती ओल्या गंधाने स्वास्तिक आणि दोन्ही बाजूला 2 दंडक काढायचे आहेत. कारण हे सर्व आपण लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी करत आहोत. स्वास्तिक हे आपल्या हिंदू धर्मात अतिशय शुभ मानलं जातं. स्वास्तिकमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे बाहेरून येणारी नकारात्मकता सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे असं स्वास्तिक काढून स्वास्तिकची सुद्धा हळद, कुंकू, अक्षता, फुलं, धूप, दीप ओवाळून पूजा करायची. त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे. हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि पाणी मिक्स करून त्याने तुम्ही उंबरठ्यावरती आपल्याला उंबरठा पुजायचा आहे आणि उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. घरातील नकारात्मकता दूर होते. घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते. म्हणून हळदीचे लेपन करावं. आपण अशा शुभ दिवशी असे काही छोटे छोटे उपाय केले तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती सदैव राहतो. कुटुंबात प्रेम, एकोपा टिकून राहतो. लेपन केल्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला स्वास्तिक आणि लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. काढायला तुम्ही विसरू नका अजिबात. त्यावरती हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तर मंडळी, शक्य असल्यास तुम्ही या दिवशी दारात कमळ सुद्धा काढायचा आहे. कारण माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीचं आसन कमळ आहे. त्यामुळे कमळ सुद्धा काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो तो दिवस ज्योतिषातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. जर या दिवशी तुम्हाला कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या दिवशी तुम्ही अवश्य करा. त्यामुळे तुम्हाला लक्ष्मीची विशेष कृपा मिळेल आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. तुम्हाला त्या व्यवसायात यश नक्की मिळेल. हा दिवस संपत्ती, आनंद आणि समृद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने, चांदी, घर आणि वाहन खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ आणि फलदायी मानले जाते. गुरुपुष्यामृत योग लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायी असते. तर या दिवशी इतर तुम्ही कोणतेही शुभकार्य करू शकता. पण या दिवशी विवाह तेवढा वर्ज्य सांगितला आहे. कारण राम आणि सीतेचा विवाह या शुभ योगावरती झाला होता. तेव्हा त्यांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला होता. त्यामुळे या दिवशी विवाह करणं वर्ज्य सांगितले आहे. गुरुपुष्यामृत योगावर जर सोने खरेदी केलं तर सौख्य प्राप्त होते. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते. या शुभयोगावर मंत्र साधना केली तर ती फलदायी होते, सिद्ध होते.
तसेच पवित्र नदीमध्ये स्नान केलं तर महान पुण्याची प्राप्ती होते अशी लोकांची श्रद्धा आहे. किंवा या दिवशी तुम्हाला देवघरातील एखाद्या देवाची मूर्ती घ्यायची असेल किंवा देवघरातील कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर ती तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि यातील तुम्हाला काहीच करायचं नसेल तर निदान गुरुपुष्य योगावर नीतीप्रमाणे उद्योगी निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करून कृतीत आणून आपल्या आयुष्याचे सोने तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर मंडळी, अशा या गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबरठ्यावरती हळदीचे लेपन, पावलं, स्वास्तिक, रांगोळी असं सर्व केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानाचा आणि झेंडूच्या फुलांचे तोरणसुद्धा लावू शकता. आंब्याची पाने माता लक्ष्मीला आकर्षित करतात असं म्हणतात. त्यामुळे या पानांचं तोरण तुम्ही जमलं तर अवश्य लावा. सकाळचे नित्य काम झाल्यानंतर आपण आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर सर्वात प्रथम शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे. या पूजेमध्ये तुम्ही लक्ष्मी मातेचा आणि विष्णू नारायणाचा फोटो असेल तर अवश्य मांडा. कारण माता लक्ष्मीला सर्वात जास्त काय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला सर्वात जास्त विष्णूंची सेवा प्रिय आहे. ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. त्यामुळे जर तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल, लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ही पूजा संपूर्ण मांडून झाल्यावरती, कथा आणि आरती झाल्यावरती आपल्याला शेवटी ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णूंचा 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे. पूजेसमोर बसून हात जोडून मनापासून विष्णूंचा 11 वेळा मंत्र जप केला तर लक्ष्मी नक्की प्रसन्न होते. कारण लक्ष्मीला विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे. या पूजेमध्ये जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते श्रीयंत्राची सुद्धा मांडणी करायची आहे. आणि जरी तुमच्याकडे नसेल, तुम्हाला घ्यायचं असेल तर हा गुरुपुष्यामृत योग अतिशय शुभ दिवस आहे. या दिवशी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. श्रीयंत्र पूजेमध्ये मांडण्यापूर्वी श्रीयंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणू शकता आणि त्यानंतर श्रीमाता लक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करणे. 16 वेळा श्री सूक्तमच पठण करत असता तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करायचं आहे. आणि मंडळी, आणि जरी तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही त्यावरती कुंकू अर्चन करू शकता. कुंकू अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती तुम्ही करू शकता. अन्नपूर्णेच्या मूर्तीला पण तुम्ही कुंकू लावू शकता. असेल देवीचा तर त्यावरती सुद्धा करू शकता. किंवा काहीच नसेल तर सुपारीवरती सुद्धा तुम्ही माता लक्ष्मी समजून त्यावरती सुद्धा कुंकू अक्षदा करू शकता. घरात लक्ष्मी स्थिर राहावी पण ती कमी नको व्हायला. वाढ झाली तर अतिशय उत्तम. त्याबरोबर घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी आपण या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करत आहोत. गुरुपुष्य योगावर लक्ष्मीची सेवा केली जाते, पूजा केली जाते. त्यामुळे हा दिवस अत्यंत खास असणार आहे. त्याचबरोबर पूजा झाल्यावरती तुम्ही महालक्ष्मी अष्टकम, विष्णू गायत्री मंत्र, 11 वेळा विष्णूंचा मंत्र, श्री सप्तमच पठण, कधार स्तोत्र हे सर्व पठण श्रवण करू शकता. यामधील तुम्हाला जेवढं म्हणणं शक्य असेल तेवढं नक्कीच पठण करा. याचं तुम्हाला नक्कीच फळ मिळेल आणि लक्ष्मी माता देखील प्रसन्न होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे कवड्या असतील तर पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे त्या कवड्यांची सुद्धा तुम्हाला या पूजेमध्ये पूजा करायची आहे. यावेळी सुद्धा तुम्ही एखादा लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता. कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. माता लक्ष्मी या कवड्यामुळे खेचली जाते असं म्हणतात. त्यामुळे
त्यामुळे तुमच्याकडे कवड्या असतील तर त्यांचा पूजेमध्ये नक्कीच समावेश करा. अशा काही कारक वस्तू आपण या पूजेमध्ये ठेवल्या किंवा अशा या शुभ दिवशी जर यांची पूजा केली तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. पण त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील वातावरण शुद्ध शांत असावं. घरामध्ये वादविवाद भांडणे अजिबात करू नयेत. कोणाला शिव्या देऊ नये, अजिबात देऊ नयेत. घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे. जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करावी. या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. मांसाहार पूर्णपणे बंद करा. या दिवशी मांसाहार अजिबात करू नका घरामध्ये. तर या दिवशी माता लक्ष्मीच्या आवडीचा नैवेद्य शक्यतो खीर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी त्याचबरोबर तुळशीसमोर सुद्धा शुद्ध देशी गाईच्या तुपाचा दिवा लावावे. तर त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या किचनमध्ये सुद्धा स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि गॅस शेगडी साफ करून सुद्धा गॅसची सुद्धा या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. कारण सध्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अशा गोष्टी करणं शक्य होत नाही. तर अशा शुभ दिवशी तरी का होईना आपण गॅस शेगडीची पूजा केली पाहिजे. आणि ही पूजा अन्नपूर्णेची पूजा आहे. ती आपल्याला कधीही धान्याची उणीव भासूच देत नाही. त्यामुळे अग्निदेवतेच्या कृपेने रुचकर जेवणाची तर चव आपल्याला चाखायला मिळतेच. म्हणून शेगडी स्वच्छ करून त्याभोवती सुंदर रांगोळी काढून हळदी कुंकू वाहून आपण अन्नपूर्णेची पूजा करायची आहे. यावेळी अन्नपूर्णेचा मंत्र किंवा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेला अन्न देण्यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही. आपल्याला घासातला घास काढून आपल्याला अन्नदान करायचं आहे. जर तुम्ही मंडळी त्याच अक्षय पुण्य तुम्हाला लाभतं. तसेच सर्व देवांना स्वच्छ पाण्याने पंचामृताने सुद्धा स्नान घाला. तर गॅस शेगडीची सुद्धा अवश्य पूजा करायची आहे. आणि तसेच तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये गुरुवारी गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणि या दिवशी काय केल्याने